विम्याचे 34 कोटी रुपये आपण या ठिकाणी दिले। जवळपास 1000 शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचं वाटप केलं आणि सगळ्यात महत्त्वाचं आपली जी नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजना आहे 550 कोटी रुपये आपण खर्च केले। नैसर्गिक आपत्तीपोटी 179 कोटी मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदा सततच्या पावसाची व्याख्या केली आणि 15 दिवसापूर्वी सततच्या पावसानं ज्यांची पिकं खराब झाली त्यांनाही मदत करण्याचा GR काढला। तर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या पाठीशी आपलं सरकार उभं आहे। हे खरं आहे गिरीश भाऊ, तुम्ही सांगितलं मागील वर्षी 10,000 पर्यंत कधी 12,000 पर्यंत गेलेला कापूस हा काही प्रमाणात खाली यायला लागला, तो 6700 पर्यंत आला। पण त्या संदर्भात मुख्यमंत्री आणि मी पियुष गोयल यांच्याशी बोललो। एक गोष्ट समाधानाची आहे, आताच केंद्र सरकारने पुढच्या वर्षीचा हमीभाव घोषित केला आहे आणि पुढच्या वर्षी जो लॉंग स्टेपल कापूस आहे गिरीश भाऊ त्याचा हमीभावच 6,300 वरनं 7,020 रुपयापर्यंत आता केंद्र सरकारने वाढवला आहे। त्यामुळे आता 7,000च्या खाली खरेदीच करता येणार नाही अशा प्रकारची व्यवस्था केली आहे। पण त्यासोबत आता जो लोकांच्या घरात कापूस आहे त्याही संदर्भात मुख्यमंत्री महोदय आणि आम्ही पाठपुरावा करतो आणि त्याही कापसाला चांगला भाव मिळाला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न हा निश्चितपणे आमचा असणार आहे। बंधू भगिनींनो, खरं म्हणजे आज देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजींनी या देशामध्ये गरीब कल्याणाचा अजेंडा सुरू केला। आपण बघू शकतो आज आपल्या देशामध्ये मोदीजींनी गरीबाला घर दिलं, गरीबाला शौचालय दिलं, पिण्याचं पाणी दिलं, गरीबाला त्या ठिकाणी त्यांच्या घरी गॅसचं सिलेंडर दिलं, आज गरीबाला वीज मिळाली, वेगवेगळ्या प्रकारच्या योजना या ठिकाणी गरीबांना मिळाल्या। आपल्याला आश्चर्य वाटेल की महाराष्ट्रामध्ये आज गरिबांकरता 25 लाख घरं मोदीजींच्या माध्यमातून आपण तयार केली, 1.25 कोटी लोकांना घर मिळालं। आज महाराष्ट्रामध्ये जलजीवन मिशन मध्ये 1,12,00,000 लोकांच्या घरी 75 वर्षानंतर पहिल्यांदा पिण्याचं पाणी हे मोदीजींच्या नेतृत्वात आपल्याला मिळालं। महाराष्ट्रामध्ये 41 लाख लोकांना आमच्या तरुणांना मुद्राचं लोन मोदीजींच्या माध्यमातून मिळालं। 41 लाख तरुणाई ही आपल्या पायावर उभी राहिली आणि याच्यामध्ये 50% महिला आणि मुली आहेत। एवढ्या मोठ्या प्रमाणात रोजगार त्या ठिकाणी स्वयंरोजगार उपलब्ध करून दिला। 40 लाख आमच्या लोकांना अटल पेन्शन योजनेचा लाभ मोदीजींनी दिला। 34 लाख महिलांना मातृवंदन योजनेचा लाभ दिला। मी जर लाभाची यादी सांगत राहिलो तर अर्धा तास या ठिकाणी जाईल। इतक्या मोठ्या प्रमाणात शेवटच्या माणसाचा विचार हा मोदीजींनी केला। आणि बंधू भगिनींनो, एकीकडे मोदीजी सामान्य माणसाचा विचार करत असताना महाराष्ट्रामध्ये 2.5 वर्ष जे सरकार होतं त्या सरकारने केंद्रांच्या योजना देखील बंद करण्याचं पाप केलं आणि म्हणूनच या ठिकाणी सामान्य माणसाच्या हिताकरता माननीय एकनाथराव शिंदेजींनी निर्णय केला की पुन्हा एकदा छत्रपती शिवरायांना मानणारं रयतेचं राज्य महाराष्ट्रामध्ये आलं पाहिजे। आणि त्यांनी त्या ठिकाणी झेंडा हातामध्ये घेतला आणि भगवा झेंडा घेऊन ते आमच्या सोबत आले आणि या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा शिवरायांना मानणारं खऱ्या अर्थानं युतीचं सरकार हे माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वात या ठिकाणी स्थापन झालं। 1 वर्षातली या शासनाची गती बघा। पण मला कधी कधी आश्चर्य वाटतं, काही लोक आमच्या सरकारला नाव ठेवतात। काल परवा राष्ट्रवादीचे लोक देखील म्हणाले बेईमानीने सरकार केलं, बेईमानीने सरकार केलं। मी त्यांना आठवण करून दिली, अरे बाबांनो, 1978 मध्ये माननीय देशाचे नेते शरद पवार साहेब हे वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्वातल्या सरकारमधले मंत्री होते। त्या मंत्रिमंडळातले 40 लोक त्या सरकारमधले 40 आमदार घेऊन ते बाहेर पडले आणि त्या ठिकाणी ते मुख्यमंत्री झाले। त्यावेळी कोणी बेईमानी म्हटली नाही, आम्ही नाही म्हटली, ते तर आमच्या सोबत आले। भारतीय जनता म्हणजे तेव्हाच्या भारतीय जनता पक्षासोबत
त्यांनी सरकार तयार केलं, त्याला कोणी बेईमानी नाही म्हटलं, त्याला काय म्हटलं आपण, मुत्सद्देगिरी, पवार साहेबांची मुत्सद्देगिरी. बघ, आमच्या शिंदे साहेबांनी तर भारतीय जनता पक्षासोबत निवडणूक लढवली होती आणि ज्यावेळी भारतीय जनता पक्ष सोडून खुर्ची करता त्या ठिकाणी एक आमचे उद्धव ठाकरेजी हे काँग्रेस राष्ट्रवादी सोबत गेले, त्यावेळी विचारा करता आणि विकासा करता शिंदे साहेबांनी भूमिका घेतली आणि पवार साहेबांसारखे तेही 50 लोक घेऊन बाहेर आले आणि त्यांनी सरकार स्थापन केलं. मग पवार साहेबांचं वागणं मुत्सद्देगिरी, तर शिंदे साहेबांचं वागणं काय, तीही मुत्सद्देगिरीच आहे, ती राजकीय मुत्सद्देगिरीच आहे. तुम्ही डुप्लिकेट काम करू शकत नाही, त्याला तुम्ही एक म्हणाला याला एक म्हणाला असं चालणार नाही. उलट शिंदे साहेब तर भाजप सोबतच निवडून आले आणि भाजप सोबतच येऊन सरकार तयार केलं. त्यामुळे जे लोक याला बैमानिक म्हणतात त्यांच्यापेक्षा मोठे बैमान आणि त्यांच्यापेक्षा मोठे गद्दार या महाराष्ट्रात दुसरे कोणी नाही. अशा गद्दारांना पुढच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राची जनताच त्यांची जागा दाखवून देईल. पण आता सरकार आल्यानंतर ज्या गतीनं सरकार चाललेलं आहे, बंधू भगिनींनो, शेतकऱ्यांकरता जे निर्णय होत आहेत मुख्यमंत्री महोदय तर सांगतीलच, पण मी एवढंच सांगतो, आता आम्ही मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू करतो. आमचा प्रयत्न आहे पुढच्या 3 वर्षामध्ये शेतकऱ्यांना मिळणारी सगळी वीज ही सौरवर टाकून आमच्या शेतकऱ्यांना 365 दिवस दिवसाची 12 तासाची वीज द्यायची हा आम्ही निर्धार केलाय आणि त्या संदर्भातलं काम आज आपण या ठिकाणी सुरू केलाय. शिंदे साहेबांच्या नेतृत्वात दुसरा क्रांतिकारी निर्णय आपण घेतला आणि तो निर्णय म्हणजे आता महात्मा फुले जनारोग्य योजनेमध्ये 5 लाखापर्यंतचा इलाज हा सगळ्यांना मोफत आहे. आता महाराष्ट्रातल्या 12 कोटी लोकांना 5 लाखापर्यंतचा इलाज हा मोफत देण्याचा निर्णय आपण केलेला आहे. बंधू भगिनींनो, आता कोणाला ऑपरेशनची गरज पडली, हार्टचं ऑपरेशन असेल, किडनीचं ऑपरेशन असेल, लिव्हरचं ऑपरेशन असेल, खुब्याचं ऑपरेशन असेल, गुडघ्याचं ऑपरेशन असेल, हर्नियाचं ऑपरेशन असेल, हायड्रोसिलचं ऑपरेशन असेल, मोतियाबिंदूचं ऑपरेशन असेल, कुठलंही ऑपरेशन 5 लाखापर्यंत आता मोफत केलं जाणार आहे. आणि या योजनेमध्ये महाराष्ट्रातले 12 कोटी पूर्ण जनता आता सामील करण्याचा निर्णय आपण घेतलाय. या ठिकाणी दुष्काळाची छाया आपल्याला पाहायला मिळते. अनेक तालुक्यांमध्ये